हा, टुडेज मोटिवेशनल कोट, नेवर लेट युअर फिअर डिसाइड युअर फ्युचर. तुमच्या मनातली जी भीती आहे त्या भीतीला तुम्ही तुमचं फ्युचर डिसाईड करायला मदत करू नका. ठीक आहे. आता फिअर म्हणजे काय, कशी असते, तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे पण फिअर म्हणजे काय, तुम्हाला अगोदरच वाटतं मी जिंकेल का हरेल. त्या तुम्ही अजून मैदानात उतरलेच नाही, उतरण्याच्या अगोदर हा विचार करता की मला जिंकता येईल का हारता येईल. सपोज तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्पोर्ट्सला जाता बाहेर, डिस्ट्रिक्ट लेवलला, तर त्याच्यानंतर विभाग स्तर आणि राज्यस्तर जिंकत जिंकत गेले तर. आता डिस्ट्रिक्ट लेवलला पहिले तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल असं असतं. ते तुम्ही जेव्हा तुमचं शाळेतून जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हाच तुमच्या मनात भीती जर आली की माझं सिलेक्शन होईल का, म्हणजे तुम्ही काय, तुमचं स्वतःची भीती जी आहे तुम्ही ती भीतीच तुम्हाला फ्युचर दाखवून देऊन राहिली तुमचं. ठीक आहे, समजलं. तर अशा वेळेस काय करायचं, आपण अजून मैदानात उतरलेलोच नाही, मग त्यावेळेस काय करायचं, फक्त आपण ज्या स्टेटमध्ये सध्या त्या स्टेटमध्ये आपली ड्युटी करत राहायची, म्हणजे आपलं वर्क करत राहायचं, आपलं 100% द्यायचं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे खूप वेळेस ऐकलेलं आहे, पण प्रॅक्टिस कधी करतात तुम्हाला माहिती का? एक तो फेमस आहे, नाव नाही माहित मला त्याचा, फेमस जो आहे की जो चायनीज कराटे मॅन बघा, ब्रुसली. ब्रुसलीचं म्हणणं काय होतं माहिती का तुम्हाला? ब्रुसली म्हणत होता की ज्याला 10,000 कराटे येतात, काय, ज्याला 10,000 कराटे येतात, कराट्याच्या टाइप्स, त्याला मी घाबरत नाही. पण ज्यानं एका टाईपचं 10,000 वेळेस प्रॅक्टिस केलेली आहे, समजतं ना तुम्हाला, त्याला मी घाबरतो. कळालं का तुम्हाला? कारण तो त्या टाईपमध्ये खूप मास्टर झालेला असतो. मग एकाच टाईपची जर प्रॅक्टिस केली तुम्ही मास्टर झालेले असतात. म्हणजे कसं, एकाच गोष्टीची प्रॅक्टिस नाही करायची. म्हणजे आता त्याला असं तुम्ही सहजासहजी घ्यायचं नाही की एकाच गोष्टीची प्रॅक्टिस करायची. त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की फोकस अशा गोष्टीवर करा की तीच गोष्ट करत राहा शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही. ठीक आहे. प्रॉब्लेम सेट, तुम्हाला काल होमवर्क दिले होते, काही सोडवले का? बर, बघा आता प्रॉब्लेम सेट 5, त्याच्यातला फर्स्ट, सिगमेंट AB इज पॅरलल टू वाय ऍक्सिस अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A आर. AB इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आहे, काय, वाय ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. सेगमेंट AB याला पॅरलल राहील, काय राहील, पॅरलल. ए चे कोऑर्डिनेट आहे 1 3, समजा ए चे कोऑर्डिनेट काय 1 आणि 3, 1 एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट 3, समजा येतील कुठेतरी 1 3 पकडून चालू आपण. ए चे कोऑर्डिनेट 1 3. फाइंड द देन द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी. काय असू शकतात सांगा बरं, काय वापरसाल तुम्ही इथं? पॅरलल कधी असते लाईन? लाईन पॅरलल कधी असेल सांगा बरं वाय ऍक्सिसला? मला सांगा, ही जी लाईन आहे का नाही, आता बघा हा वाय कोऑर्डिनेट 3 आहे, किती आहे, 3. ठीक आहे, वाय कोऑर्डिनेटशी काहीच घेणं देणं नाही आपल्याला. वाय कोऑर्डिनेट 3 असू शकतो, 4 असू शकतो. लाईन पॅरलल पाहिजे, एक्स कोऑर्डिनेटने बदलला पाहिजे. एक्स कोऑर्डिनेट किती, समजा 1, इथे समजा ती लाईन. बघा तुम्हाला परत सांगतो, काय काय गोष्टीला फॉर्म्युलाच लावायची गरज नसते, कन्सेप्टनं पण काही गोष्टी होतात. मला सांगा, हाय 1, हे 2 आणि हे 3, बरोबर आहे. आता समजा लाईन इथून अशी आली, याला पॅरलल आहे लाईन. लाईन पॅरलल आहे, 1 मधूनच का टाकली, कारण एक्स कोऑर्डिनेट काय दिलेलं आहे, 1, बरोबर आहे. वायचं घेणं गरजच नाही आपल्याला. आता ही लाईन याला पॅरलल आहे वाय ऍक्सिसला. ही लाईन पॅरलल कधी राहील रे? लाईन पॅरलल कधी राहील, जेव्हा 1 मधून ती सरळच असेल. कशी असेल, सरळच. मग हिचा पहिला कोऑर्डिनेट 100% काय येईल, या लाईनचा 100% पहिला कोऑर्डिनेट नेहमी काय राहणार, 1. काय राहणार, 1. कोणता आन्सर राहील मग, डी नंबर. समजलं, कळालं तुम्हाला? लाईन आता समजा जर आपण 3 1 घेतलं, ही लाईन पॅरलल येऊन राहिली का, लाईन क्रॉस झाली ना, समजलं. एक्स ऍक्सिसला असणारी लाईन पॅरलल हीच राहील, 1 मधून जाणारी. ठीक आहे. त्याच्यानंतर आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस.
एक्स ऍक्सिसच्या राईटला कोणते पॉईंट आहे? आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स लाईज टू द राईट ऑफ ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस. हा ओरिजिन आहे, याच्या राईटला बरोबर राईटला कोणतं राहील? 02 का 20? कोणता राहील विचार करा. 02 कुठे येईल बघा? 0 इथे एक्स ऍक्सिस, 2 कुठे येईल? इथे येईल. बरोबर आहे ना? 20 कुठे येईल? हा 2 आणि 0 कुठे येईल? इथे. म्हणजे राईटला कोणता पॉईंट आहे? 0 सॉरी राईटला कोणता पॉईंट आहे? 20. कोणता पॉईंट आहे राईटला? 20. समजून नाही राहिलं काय बघा. पहिला पॉईंट आहे आपला 02. हा तर मायनस तर सोडून द्या. 02 हा पहिला पॉईंट आहे. 02 हा पहिला काय असतो? एक्स. हा दुसरा काय असतो? वाय. पहिला 0 आहे, वाय कुठे येईल? मग इथे येईल कुठेतरी. ठीक आहे, पहिला पॉईंट हा इथे येईल 02. आता हा बघा काय 20. एक्स ऍक्सिस काय आहे? 2 आणि वाय ऍक्सिस काय? 0. हा आला 20. मग कोणता पॉईंट येईल? 20. राईट ऍक्सिसला कोणता पॉईंट? राईटला कोणता पॉईंट येईल? 20. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ओरिजिन. सांगा, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ओरिजिन किती राहील? कसं काढलं? नाही, डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. हा बघा, हे ओरिजिन आहे. काय ओरिजिन? ओ आहे. हा काय? ओ. बरोबर आहे. आता याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? 0 0. काय असतील? 0 0. आता मला तुम्ही सांगा -3 4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? -3 आणि 4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल तो? या ना सेकंड. एक्स -3 समजा 1 2 3. हा -3 आणि वाय किती? 1 2 3 4. म्हणजे किती येईल तो? -3 आणि 4. ठीक आहे. हा पॉइंट आला इथून. आता आपल्याला विचारलं डिस्टन्स, मग हे डिस्टन्स विचारलं ओरिजिन पासून. आणि हे डिस्टन्स कसं काढणार? डिस्टन्स फॉर्म्युलानं. -3 0 3 चा स्क्वेअर किती? -3 0 3 चा स्क्वेअर 9. 4 वजा 0 4. 4 चा स्क्वेअर 16. 16 9 25. 25 चा स्क्वेअर रूट 5. किती डिस्टन्स? 5. ठीक आहे. चौथं, अ लाईन मेक्स अन अँगल स्लोप. स्लोप म्हणजे सरळ सरळ tan 30 माहित असेल का व्हॅल्यू? tan 30. आता तुम्हाला 1-2 दिवसामध्ये ट्रिग्नोमेट्री शिकतील मी, तेव्हा तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू कळून जातील. tan 30 असते 1/√3. काय असते? tan 30 असते तुमची 1/√3. कोणता आन्सर आहे? सी नंबर. ठीक आहे. चांगले स्टेप क्वेश्चन होते तुम्हाला. बघा आता, पॉइंट्स आर कोलिनियर. तुम्हाला सांगितलेले स्लोप मेथडनं सोडवायचे. कोणत्या मेथडनं? स्लोप. ठीक आहे, सोपं येते. हा मिड पॉईंट फॉर्म्युला माहिती आहे. रेशिओ m/n चा रेशिओ काढायचा. बाय सेक्शन फॉर्म्युला एक्स वापरा किंवा वाय वापरा, रेशिओ येऊन जाईल. 5वं इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स साठी दोन डिस्टन्स इक्वल करायचे माहिती आहे ना. AP = AQ स्क्वेअर करायचा त्याचा. आणि एचे कोऑर्डिनेट काय येतील? कोणत्या ऍक्सिसवर येतो? पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस. मग एक्स कोऑर्डिनेट काय असला पाहिजे त्याचा? 0. वाय कोऑर्डिनेट 0 असला पाहिजे. वाय एक्स ऍक्सिसवर पॉईंट म्हटल्यानंतर वाय कोऑर्डिनेट 0 असला पाहिजे. तुम्हाला फक्त एक्स फाइंड करणे. कोण फाइंड करणे? एक्स. झालेला आहे क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये. हे डिस्टन्स, याला काही घाबरायचं नाही. बघा, a-0 सरळ सरळ आहे ना. a-0 चा स्क्वेअर 0 - a चा स्क्वेअर काय होणार फायनली मध्ये? a स्क्वेअर a स्क्वेअर. a स्क्वेअर अधिक a स्क्वेअर किती झाले? ट्वाइस a स्क्वेअर रूट मध्ये. बघा तोंडी सांगतो तुम्हाला. a-0 तुम्हाला माहिती आहे x2 - x1 करतो. x1 - x2 ते पण चालेल. a-0 काय उरलं? a चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस अंडर रूट मध्ये. 0 - a म्हणजे -a. स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. -a चा स्क्वेअर पण काय येणार? a स्क्वेअर. a स्क्वेअर a स्क्वेअर किती झाले? ट्वाइस a स्क्वेअर रूट मध्ये. a स्क्वेअर बाहेर येईल, रूट तसंच राहील √2a. कारण 2चं रूट निघणार नाही, a स्क्वेअरचं निघलं. याचं सरळ सरळ सांगू शकता -6 - 1
-3 -9 ते जाऊ दे, ते सोडवता येईल तुम्हाला. -3a -a किती होईल रे? -3a -4a -4a चा स्क्वेअर किती होईल? 16a स्क्वेअर. सेम असंच. ठीक आहे. ए मायनस मायनस प्लस, बरोबर आहे ना? सेकंड टर्म मायनस असली काय होते डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये? प्लस. ए मायनस मायनस प्लस ए प्लस 2a 3a 3a चा स्क्वेअर 9a स्क्वेअर. 16 आणि 9 25 25a स्क्वेअर, दोघांचं पण स्क्वेअर रूट निघतं. 25चं 5 आणि a स्क्वेअरचं a. काही अवघड नाही ते. हा ठीक आहे. आता हा क्वेश्चन सर्वात टफ वाटू शकतो तुम्हाला 7 नंबरचा. ठीक आहे, त्याला आपण राहू देऊ, कारण तो आणि 20 नंबरचा बहुतेक सारखाच आहे. हा हा जेव्हा 20 नंबरचा क्वेश्चन येईल ना, ठीक आहे, तेव्हा घेऊ आपण त्याला. त्याला सध्याच राहू दे. आता 8 नंबरचा क्वेश्चन. सगळं झालेलं आहे, ताण घ्यायचा नाही. बघा आता 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 पॉईंट दिलेले. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त इन द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन द सेगमेंट जॉइनिंग द गिवन पॉइंट्स फ्रॉम अ ट्रायंगल इफ अ ट्रायंगल इज फॉर्म स्टेट द टाइप ऑफ ट्रायंगल कन्सिडरिंग द साइड्स ऑफ द ट्रायंगल. अवघड काहीच नाहीये. बघा तुम्हाला फक्त मी 3 नंबरचं सॉल्व्ह करून दाखवतो. किती नंबरचं? 3. बाकीचे 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. कशी? बघा ऑलरेडी झालेलं आहे, एकदा बघू द्या मला. ते 3 साइड काढल्या होत्या ना आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवला होता, आठवतो तुम्हाला? थांबा एकदा. कसं माहिती झालेलं असलं की तुम्हाला कळून जातं ती डायरेक्ट. हाच हाच क्वेश्चन बघा, सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. बघा 3 पॉईंट दिलेले. मी तुम्हाला काय सांगून राहिलो की मी सॉल्व्ह करून देऊ शकतो तुम्हाला, पण तुम्हाला पण त्या गोष्टी आल्या पाहिजे. 3 नंबरचा तर सॉल्व्ह करून देतोच मी, त्याच्यात काही वाद नाही. बघा ए बी सी 3 पॉईंट दिलेले. एल एम एन पी क्यू आर ए बी सी 3 पॉईंट दिलेले. ठीक आहे. 3 डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचं. पहिला ए बी स्क्वेअर, दुसरा बी सी स्क्वेअर, तिसरा ए सी स्क्वेअर. इथे काय वापरसाल? एल एम स्क्वेअर, त्याच्यानंतर एम एन स्क्वेअर आणि एल एन स्क्वेअर. झाल्या 3 गोष्टी. सेम असं लिहायचं पद्धतशीर. x1 y1 लेट, x1 y1 x2 y2 x3 y3. ठीक आहे. आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरले 3 साईड येतील आपल्याकडे. किती साईड येतील? 3. आता बघा इथं काय आली होती पहिली साईड? 4. इथं पण दुसरी साईड काय आली होती? इथं तिसरी साईड काय आली होती? 4. मग आपण काय लिहिलं? फ्रॉम 1 2 and 3 डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी. 3 गोष्टी पॉसिबल आहे. कोणत्या? डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय पॉसिबल आहे? 2 साईड इक्वल येतील. किती साईड? 2. 3 साईड इक्वल आल्या म्हणून आपण त्याला म्हटलं इक्विलॅटरल ट्रायंगल. काय म्हटलं? इक्विलॅटरल ट्रायंगल. 2 साईड इक्वल आल्या तर त्याला काय म्हणसाल? 2 साईड इक्वल असणाऱ्या ट्रायंगलला काय म्हणतो आपण? सांगा पटकन. आयसोस्केलस ट्रायंगल. कोणता? आयसोस्केलस ट्रायंगल. दुसरी कंडिशन. आणि तिसरी कंडिशन काय असू शकते? एक पण साईड इक्वल येणार नाही. एक पण साईड इक्वल येणार नाही, त्याला आपण म्हणतो स्केलेन ट्रायंगल. कोणता? स्केलेन. म्हणजे पहिला इक्विलॅटरल, दुसरा आयसोस्केलस आणि तिसरा स्केलेन. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक सोडून दाखवतो, हे 3 नंबरचं. आता तो कोणता आहे तो बघू आपण. 3 ट्रायंगल येते, एवढं सांगतो मी तुम्हाला. एक इक्विलॅटर राहणार त्याच्यातला, एक राहणार आयसोस्केलस आणि एक राहणार स्केलेन. 3 नंबरचं सोडू आपण. उरलेले 2 तुम्हाला सोडवायचे. सेम असं सोडवायचं आहे. बघा आता काय काय दिलेलं आहे. लेट ए x1, बघा बरोबर, बघा तुम्हाला बाकीचे सोडवायचे ते. x1 y1 किती आहे? √2 आणि √2. बी x2 y2 -√2 -√2. ठीक आहे. आणि सी
x3 y3 काय येईल -√6 आणि √6 बाय डिस्टन्स फॉर्म्युला नाऊ बाय डिस्टन्स फॉर्म्युला एक डिस्टन्स घेऊ डायरेक्ट काय घ्यायचं स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कशाच्या फॉर्ममध्ये स्क्वेअर ए बी स्क्वेअर स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये घेतलं की आपल्याला रूट टाकण्याची गरज नाही तेवढं इझी वाटतं ते आता बघा बरोबर √2 - √2 काय होईल √2 मायनस ऑफ -√2 म्हणजे काय होईल प्लस √2 प्लस √2 किंवा हे करा x1 - x2 चा स्क्वेअर प्लस y1 - y2 चा स्क्वेअर ठीक आहे x1 किती आहे √2 मायनस √2 म्हणजे √2 प्लस √2 याचा स्क्वेअर प्लस y1 - y2 √2 प्लस √2 हे पण √2 प्लस √2 झालं कारण मायनस मायनस होणार प्लस √2 अधिक x अधिक x असले काय करणार 2x √2 अधिक √2 ला काय करणार ट्वाइस √2 दोन वेळेस आहे ऍडिशन हे पण काय होणार ट्वाइस √2 2 चा स्क्वेअर 4 आणि √2 चा 2 2 चा स्क्वेअर 4 √2 चा 2 8 आणि 8 16 पण ही व्हॅल्यू आहे ए बी स्क्वेअरची कोणाची आहे ए बी स्क्वेअर मग ए बी ची किती यायला पाहिजे 4 झालं एक नंबर ठीक आहे नाउ डिस्टन्स BC स्क्वेअर x2 - x3 प्लस y2 - y3 x2 - x3 चा स्क्वेअर x2 किती बघा -2 - 6 बघा -2 मायनस मायनस काय होईल प्लस -√2 प्लस √6 चा स्क्वेअर ठीक आहे कळालं त्याच्यानंतर इकडे काय होईल प्लस -√2 √6 चा स्क्वेअर ठीक आहे समजले इथपर्यंत आता याला सॉल्व कसं करायचं सांगा बरं सांगा आता बघा तुम्हाला एक समजा मी हे सांगतो a प्लस बी चा स्क्वेअर एक ट्रिक सांगतो प्लस a - बी चा स्क्वेअर ठीक आहे आता आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे a प्लस बी चा स्क्वेअर काय असतो a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ab आणि a - बी चा स्क्वेअर काय राहील a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ab समजा मी या दोघांची जर ऍडिशन केली काय केली ऍडिशन तर ए स्क्वेअर किती झालं ट्वाइस ए स्क्वेअर बी स्क्वेअर किती झालं ट्वाइस बी स्क्वेअर हे झालं कॅन्सल ठीक आहे याला द्या सोडून याचं काही गरज नाही मेन मुद्दा होता आपला ट्वाइस ए बी काय होणार कॅन्सल ठीक आहे मग आता हेच वापरायचं आपल्याला इथं पण बघा मधात प्लस आहे ए सारखा आहे बी सारखा आहे मधात काय मायनस ए सारखा आहे बी सारखा आहे काही जास्त डोकं लावायचं नाही पहिल्याचा करायचा फक्त स्क्वेअर काय करायचा स्क्वेअर बघा √2 चा स्क्वेअर किती येईल 2 6 चा स्क्वेअर 6 संपला विषय काहीच नाही प्लस √2 चा स्क्वेअर 2 हे काय चालू आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर चालू आहे काय चालू आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी काय करून निघालो आपण समजलं ना तुम्हाला ते काय होणार डायरेक्ट कॅन्सल 2 चा स्क्वेअर 2 आणि 6 चा स्क्वेअर 6 6 आणि 2 8 आणि 8 16 आता तुम्हाला एक गोष्ट तर कळाली असेल की हा इक्विलॅटरल ट्रायंगल कडे चालला थोडा थोडा बरोबर आहे समजलं ही झाली एक गोष्ट 2 नंबर ठीक आहे हे समजलं का 2 + 6 कसं आलं आणि तुम्हाला जर अजून एक स्टेप टाकायची असेल तर टाकू शकता कशी बघा ज्यांना नाही जमलं त्यांनी डायरेक्ट 2 + 6 करायचं ज्यांना ही स्टेप जमेल त्यांनी फक्त असं करा 2 + 6 मायनस ट्वाइस बघा √2 × √6 हे पहिलं ट्वाइस ए बी
ठीक आहे, मधात आहे प्लस, याचा आन्सर 2 + 6 आणि इकडे काय करणार आता काय होईल ते, हे प्लस राहील, सॉरी, प्लस 2 + 6 झालंय आणि हे होईल 2 + 6 मायनस पहिलं √2 करता येईल ना का, हेच बरं आहे आपलं, मग हेच राहू दे, कन्फ्युजन नका करून घेऊ. ठीक आहे, आन्सर तेच येणार आहे, आन्सर नसते बदलत. तुम्हाला मी इझी करून दिलं फक्त त्याला. हे समजलं ना, बेसिक समजलं ना. काय टॉयस बी काय होणार, कॅन्सल, म्हणजे a² b² उरलं फक्त. हे झालं. त्याच्यानंतर AC तिसरं, नाव AC² काय येणार, AC बघा, AC तेच आलं, x1 - x3 प्लस y1 - y3 चा स्क्वेअर, x1 √2 √6 चा स्क्वेअर, हा मायनस मायनस प्लस होईल. ठीक आहे, √2 - 6 √2 - √6 चा स्क्वेअर, बघा परत तेच आलं, a + b a - b, याचा अर्थ काय होणार, टॉईस AB वाली टर्म कॅन्सल होणार, त्याच्यासाठी टॉईस AB चा विचार करायचा नाही, डायरेक्ट दोन्हीचा स्क्वेअर करून टाका, म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल येणार 100%, बरोबर आहे ना. 2 चा स्क्वेअर 2, 6 चा 6, तिकडे पण 2 चा स्क्वेअर 2, 6 चा 6, 8 आणि 8 16, AC² बरोबर 16, AC ची किंमत येईल 4. हे झालं तिसरं. ठीक आहे, AC ची किंमत 4, BC ची किंमत 4, AB ची किंमत 4, फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3, distance AB is equal to distance BC is equal to distance AC. Therefore, triangle ABC is an equilateral triangle. ठीक आहे, आता बघा, जर दोन डिस्टन्स आले, काय दोन डिस्टन्स इक्वल आले तर काय लिहाल तुम्ही, जे दोन डिस्टन्स इक्वल आले, समजा पहिला आणि तिसरं इक्वल आलं, काय आलं, पहिला आणि तिसरं इक्वल आलं उरलेल्या दोन मध्ये, तर तुम्ही काय म्हणायचं, फ्रॉम 1 and 3, दोन डिस्टन्स इक्वल आल्यावर त्याला काय म्हणणार, द ट्रायंगल, कोणता जो ट्रायंगल असेल त्याला नाव द्यायचं इज अन आयसोस्केलस ट्रायंगल. आणि फ्रॉम 1, 2 and 3 तिन्ही डिस्टन्स इक्वल नसतील तर मधात काय टाकायचं, फक्त नॉट इक्वल टू, काय कोणता साइन टाकणार, नॉट इक्वल टू. ठीक आहे, मग तो कोणता ट्रायंगल बनेल, स्केलेन. ठीक आहे, समजलं क्वेश्चन, याला काही घाबरायचं नाही, हे रूटला असा क्वेश्चन तुम्हाला येणारच नाही शक्यतो, माहिती का, हे प्रॅक्टिस साठी असतात तुमचे. 9 नंबरचा झालेला आहे होमवर्क, आठवतं का, स्लोप कसं सोडवलं होतं, y2 - y1 सोडून दाखवतो, 1/2 हा झाला स्लोप. आता तुम्ही पद्धतशीर लिहायचा, मी तुम्हाला फक्त एक जनरल सॉल्व्ह करून दाखवून राहिलो, x2 - x1 हा स्लोप फॉर्म्युला आहे. स्लोप किती आहे, 1/2, y2 किती त्याच्यामध्ये, y2 किती आहे, k -3 म्हणजे काय होईल, +3, मायनस मायनस, x2 - x1 4 -12 म्हणजे 4 + 12 16. ठीक आहे, आता याला मल्टिप्लाय करायचं, ट्वाइस इन ब्रॅकेट k +3, इकडे 4 आणि 12 16, 16 1 16, ट्वाइस k +6 इज इक्वल टू 16, ट्वाइस k इज इक्वल टू 16 - 6, ट्वाइस k इज इक्वल टू 10, k ची किंमत आली 5. काय अवघड आहे का, हा क्वेश्चन या लेवलचे क्वेश्चन येणार म्हणजे येणार. ठीक आहे, show that the line joining points A and B is parallel to line joining C and D. आता बघा 10 नंबरचा क्वेश्चन, तुम्ही हे क्वेश्चन आज जे व्हिडिओ मध्ये घेऊन राहिलो मी, ते तुम्ही व्हिडिओ मध्ये जरी बघितलं तरी भरपूर आहे, कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. क्वेश्चन कशावरती राहील मी सांगितलं तुम्हाला, हे जे आहे ना, हे याच्यावरती क्वेश्चन नाही राहणार, हे जनरल क्वेश्चन आहे. फक्त याच्यात एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आपला रेशिओचा, 4 आणि 5 ते झालेले आहे आपले. ठीक आहे, याच्यातलं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा चौथा आणि
पाचवा, कितवा? चौथा आणि पाचवा. ठीक आहे, सातवा तर घेणार आहे आपण. या आठव्यावर पण तुम्हाला 99% क्वेश्चन राहणार नाही. किती नंबरच्या क्वेश्चनवर? 8 नंबरच्या. पण ते सोडवायचे बरं, असं नाही एखाद्या वेळेस आला तर 1% मध्ये आला तर मग येऊ शकतो का नाही. 9 नंबरचा झालेला आहे. 10 नंबरचा घेऊ आपण आता. पॅरललोग्राम. पॅरलल शब्द आला की समजून जायचं स्लोप इक्वल आले पाहिजे. काय इक्वल आले पाहिजे? स्लोप. आता बघा 10 नंबरचा क्वेश्चन. लेट ए इज इक्वल टू काय? x1 y1 म्हणा. x1 y1 काय येईल आन्सर? सॉरी, त्याचे कोऑर्डिनेट काय? 4 8. अरे शांत बसा ना. बी चे कोऑर्डिनेट काय? x2 y2 काय? 5 5. सी x3 हा 2 4 आणि डी x4 y4 किती? 1 7. ठीक आहे, आता आपल्याला शो दॅट लाईन जॉईनिंग द पॉइंट ए बी इज पॅरलल टू सी डी. ए बी सी डी ला पॅरलल दाखवायची, म्हणजे ए बी चा स्लोप कोणाच्या इक्वल आला पाहिजे? सी डी च्या. मग आता 9 स्लोप ऑफ लाईन ए बी, स्लोप ऑफ लाईन ए बी वरती टाकू आपण थोडं. नाउ बाय स्लोप ऑफ लाईन, स्लोप फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? स्लोप. स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू काय येईल सांगा? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 5 मायनस 8 आणि अपॉन मध्ये 5 मायनस 4. 5 मायनस 8 म्हणजे मायनस 3 अपॉन मध्ये 1 म्हणजे याचा स्लोप आला मायनस 3. ठीक आहे, नाउ काय अवघड नाही पोरं. स्लोप ऑफ लाईन सी डी, स्लोप ऑफ लाईन सी डी y4 मायनस y3 काय येईल तो? x4 मायनस x3. सी डी ना, तर डी चा सुरुवातीला घ्यायचा. डी 7 मायनस 4 अपॉन मध्ये 1 मायनस 2. 7 मायनस 4 म्हणजे 3 आणि 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1. फायनल मध्ये आन्सर आलं मायनस 3. ठीक आहे, इथं पण मायनस 3 आलं, इथं पण आलं तुमचं मायनस 3. बघा मग फ्रॉम 1 and 2 slope of line AB is equal to slope of line CD. ठीक है, therefore line AB is parallel to line CD. समजला? लाईन AB is parallel to line CD. कळालं इथपर्यंत? बघा आता हा जो 11 नंबरचा क्वेश्चन आहे, किती नंबरचा? 11. इकडे बघून घ्या, 11 नंबरचा क्वेश्चन सेम आहे, सेम ॲज इट इज असाच सोडवले वाटतं तुम्ही तो. तर 11 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय काढायचं? पहिलं स्लोप ऑफ लाईन PQ, त्याच्यानंतर काय काढणार? स्लोप ऑफ लाईन RS. लाईन PQ इज पॅरलल टू लाईन RS, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरललोग्राम. एक शब्द टाकणे फक्त, काय? क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरललोग्राम. ज्यांनी सोडवला नसेल ते सोडवा, मी सांगून राहिलो तुम्हाला. स्लोप क्वेश्चन येणार, पॅरललोग्राम फेवराइट आहे एक्झाम साठी. कोणता? पॅरललोग्राम. पॅरलल लाईन्स किंवा पॅरललोग्राम हा क्वेश्चन एक्झामला येतो. परत पॅरलल लाईनचा असा क्वेश्चन इथे एक बघा, हा एक फाइंड के इफ PQ इज पॅरलल टू RS. याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार तुम्हाला. एखादा क्वेश्चन 2 किंवा 3 मार्क्सला भेटेल, 4 मार्क्सला नाही येत. एवढा इझी क्वेश्चन 4 मार्क्सला नसतो. 4 मार्क्सला क्वेश्चन राहील तुम्हाला 7व्या चॅप्टर मधून मेन्सुरेशन, आणि पहिल्या 3 चॅप्टर मधून एक. पहिल्या 3 चॅप्टर मधून 2-4 मार्क्सचे क्वेश्चन असतील तुम्हाला. तिसऱ्या मधून तर राहतोच. ठीक आहे, 12 नंबरचं पण झालेलं आहे, दिलेले होमवर्क नाही. मग 12 नंबर मध्ये काय करणार? बघा
इकडे लक्ष द्या. आता 12 नंबर मध्ये काय करायचं ते सांगतो तुम्हाला. शो दॅट द PQRS फॉर्म बाय PQRS इज अ रेक्टँगल. काय काय करायचं इकडे लक्ष द्या. PQRS इकडे बघा, x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4. डिस्टन्स फॉर्म्युला. पहिलं डिस्टन्स PQ. पहिलं डिस्टन्स कोणतं काढायचं? PQ. दुसरं डिस्टन्स QR. तिसरं डिस्टन्स RS. आणि चौथं डिस्टन्स PS. कसं हे डिसाइड कसं केलं? PQRS. पहिलं डिस्टन्स, दुसरं डिस्टन्स, तिसरं डिस्टन्स आणि चौथं डिस्टन्स असं रफ मध्ये करू शकता तुम्ही. ठीक आहे. 4 डिस्टन्स काढायचे. किती डिस्टन्स काढायचे? 4. ठीक आहे. रेक्टँगल आणि स्क्वेअर म्हटलं की डायगोनल पण काढायचे. काय म्हटलं मी? रेक्टँगल आणि स्क्वेअर असला तर काय काढावं लागेल? डायगोनल. मग डायगोनल काढण्यासाठी काय करणार तुम्ही? हा क्वेश्चन उद्या सर्वांचा चेक करील मी, 12 नंबरचा. ठीक आहे. सर्वांचा चेक करील म्हणजे करील. डायगोनल कोणता पहिला? 9 PR हा झाला तुमचा पहिला डायगोनल डिस्टन्स फॉर्म्युलानं. PR म्हणजे हे कोऑर्डिनेट घ्यावं लागतील तुम्हाला. आणि त्याच्यानंतर दुसरा डायगोनल QS म्हणजे हे कोऑर्डिनेट घ्यावं लागतील. ठीक आहे. आता हे झाले 6. मग बघा, फ्रॉम 1 2 3 and 4 1 2 3 4 वरून 1 2 3 4 वरून तुम्ही काय सांगणार? ऑपोजिट साइड सारखे आहे. PQ इज इक्वल टू डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स SR. 1 2 3 4 याच्यावर सध्या अजून 5 6 कडे गेलो नाही आपण. 5 6 कडे गेलो नाही. डिस्टन्स PQ इज इक्वल टू SR आणि दुसरं डिस्टन्स PS इज इक्वल टू QR. डिस्टन्स PS इज इक्वल टू डिस्टन्स QR. ठीक आहे. कळालं? अँड फ्रॉम 5 and 6 डायगोनल म्हणायचं. काय म्हणायचं? डायगोनल PR इज इक्वल टू डायगोनल QS. हे डिस्टन्स सारखेच येणार तुमचे. इज इक्वल टू डायगोनल QS. देअरफॉर याला वाटलंच तर नाव द्या तुम्ही. याला नाव द्या A आणि याला नाव द्या B. फ्रॉम A and B. फ्रॉम A and B. दुसरे नाव दिलं चालतं, रोमन मध्ये टाकलं चालतं. फ्रॉम A and B क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए रेक्टँगल. जास्त अवघड नाही, तुम्हाला फक्त जीवार येतं. समजलं? म्हणजे तुम्हाला याच्या 6 साइड काढणे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल डायरेक्ट इथून म्हणू शकता तुम्ही देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज रेक्टँगल. फ्रॉम A and B नाही म्हटलं तरी चालेल. काय काय करायचं? 4 साइड काढायच्या. किती साइड? 4. 2 डायगोनल. डायगोनल कधी काढावं लागतील तुम्हाला? स्क्वेअर आणि रेक्टँगल मध्ये. आता बघा, हा जर क्वेश्चन स्क्वेअरचा असता तर तुम्ही काय म्हटलं असतं? फ्रॉम 1 2 3 and 4 तुम्हाला 4 साइड इक्वल दाखवले असतं. PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RS इज इक्वल टू PS. हा फरक आहे, छोटासा फरक आहे फक्त. ठीक आहे. पॅरललोग्राम साठी तर तुम्ही डोळे लावून स्लोप मेथड वापरायची. कोणती मेथड? पॅरललोग्राम मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा नाही. याच्यातही स्लोप मेथड वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. पण कसं आहे मग ते कन्फ्युजन होईल. स्लोप पण आणि डिस्टन्स पण दोन्ही फॉर्म्युले मिक्स झाले की तुमचं कन्फ्युजन जास्त होईल. त्याच्यासाठी स्क्वेअर आणि रेक्टँगल असला की डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. चारही बाजू सारखा असणारा कोण असतो? रोम्बस. कोण असतो? रोम्बस. चारही बाजू सारख्या आणि त्याचे डायगोनल सारखे आले की तो काय बनतो? स्क्वेअर. समोरासमोरील बाजू सारख्या असले की तो काय बनतो? पॅरललोग्राम. समोरासमोरील बाजूही सारख्या आणि डायगोनल पण सारखे, तो काय बनतो? रेक्टँगल. ठीक आहे. समजल्या या गोष्टी? क्लिअर झाल्या सगळ्यांच्या? 12 नंबरचं उद्या चेक करेल मी तुमचं.